नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि वळण घेणारा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये समर आणि स्वानंदीच्या नात्याला नवीन सुरुवात होऊन स्वानंदीला आता डिनर डेटला घेऊन जात आता समर स्वानंदीला असे कोणते 3 सरप्राईज देतो आणि मैत्रीच्या नात्याचा हात पुढे करत आता समर आणि स्वानंदीची मैत्री होऊन आता या मैत्रीच्या नात्याला प्रेमाचे वळण कसे मिळते. आणि प्रेक्षकांनो, असे आता डिनर डेटला घेऊन जात समर स्वानंदीला कोणते सरप्राईज देतो आणि त्यानंतर आता समर स्वानंदीला कंपनीत सगळ्यात मोठी पोस्ट करून आता कंपनीतील अंशुमनची जागा समर आता स्वानंदीला कशी देतो. आणि ज्या वेळेस आता डिनर डेटला समर स्वानंदीला घेऊन जातो त्याच वेळेस आता आदिरा आता एकाच व्हिडिओने इकडे आता मलिकाला कोणता भयानक धक्का देते. आणि मलिका जेव्हा तो व्हिडिओ बघते त्यावेळेस आता मलिका आता कोणता निर्णय घेते. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता अंशुमनच्या पापाचा पाढा वाचून एकापाठोपाठ एक अंशुमनचे सगळे पाप आता स्वानंदीने समोर आणलेले असते. आणि श्वेताचा व्हिडिओ दाखवल्यानंतर आता अंशुमनने रोहिणीसोबत सुद्धा काय काय केलं हे सगळं आता स्वानंदी समर आंची सगळ्यांना सांगते. आणि हा अंशुमन एकाच माणसाला नाही तर सगळ्यांना आता कसा कसा त्रास देतो हे पुराव्यासकट ज्या वेळेस आता स्वानंदी समरच्या समोर आणते. समरने तोंडाला हातच लावलेला असतो. समरला एवढा राग आलेला असतो की आता या अंशुमनला काय बोलावं, कारण याने अत्यंत नीच पातळीला जाऊन अत्यंत विकृत असा व्यवहार केला आहे. आणि याने साधं घरातील मेडला सुद्धा सोडलं नाही, तिच्या हातावरती गरम पाणी टाकायला निघाला आहे. बाप रे बाप. पण आता स्वानंदीने अंशुमनला श्वेताच्या पायाशी आणून माफी मागायला लावलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे आजीने आणि समरने सुद्धा स्वानंदीच्या पाया आता अंशुमनला पडायला लावलेलं असतं. आता इकडे रोहिणीच्या तोंडातून सत्य ऐकल्यानंतर समर आता विचार करतो की जर आता काका असते तर मी काका आत्ता आहे याचा विचारसुद्धा केला नसता आणि अंशुमनसोबत काय केलं असतं ते मलाच माहिती नाही. कारण आता काकाला दिलेल्या वाचनामध्ये आता समर अटकलेला असतो आणि अंशुमनने खूप मोठं पापकर्म केल्याचे समरला दिसलेलं असतं. अंशुमनकडे बघत आता समरने सांगितलेलं असतं की अंशुमन, यापुढे मला तुझं तोंडही बघायचं नाही आणि माझ्या समोर देखील येत जाऊ नकोस. आणि अंशुमनला आता घर साफ करून पोछा मारून सगळं काही काम स्वानंदीने देऊन भयानक शिक्षा दिलेली असते. आता इकडे दुसऱ्या दिवशी श्वेताला आता समरने कामावर यायला सांगितलेलं असतं आणि श्वेता खूप खुश होऊन आता कामावरती येते. आणि आता समरने श्वेताला, मी तुझा बॉस नाही तर तुझा भाऊ म्हणून तुझ्या पाठीमागे उभा आहे आणि तू कुणालाही घाबरू नकोस, तुला कंपनीमध्ये कसलीही अडचण येणार नाही आणि कोणी त्रासही देणार नाही, हे शब्द समरने आता श्वेताला सांगितलेलं असते. आणि श्वेता आता ताठ मानेने आणि मोठ्या सन्मानाने कंपनीत येते. आणि कंपनीत आता श्वेताला अतिशय सुंदर अशी वागणूक मिळते. कोणी श्वेताला हॅरेसमेंट करायला नसतं. आणि ज्या वेळेस आता दुसऱ्या दिवशी अंशुमन हा कंपनीत येतो त्याच वेळेस आता अंशुमन कंपनीत आल्याचे कळताच आता समर अंशुमनला केबिनमध्ये बोलावतो आणि म्हणतो की अंशुमन, तुझ्या विरोधात तुझ्यासाठी आज मी खूप मोठा निर्णय घेतला आहे आणि तोच निर्णय मी तुला सांगत आहे. मी तुला कंपनीत सगळ्यात मोठी पोस्ट दिली होती पण तू तिचा गैरफायदा उचललास आणि काय केलंस, सगळ्यात मोठा माझा पहिला नियम तू मोडलास. आणि प्रत्येक आपल्या कंपनीतील आता एम्प्लॉईला सन्मानाची समानतेची वागणूक मिळावी, त्यांच्यावरती कोणता अन्याय होऊ नये, त्रास होऊ नये, हा माझा पहिला नियम होता आणि तो नियम तूच मोडला. आणि तीही एका लेडीजच्या बाबतीत हॅरेसमेंट करून आणि तिच्यासोबत आता विकृत वागून. त्यामुळे आज मी तुला माझ्या या कंपनीतून तुझ्या या पोस्टवरून तुला खाली करत आहे. आणि आजपासून तू कंपनीत यायची काही गरज नाही आणि तू रिझाईन देऊ शकतोस. या शब्दात ज्यावेळेस आता समर अंशुमनला बोलतो त्या क्षणी अंशुमन आता मोठा हादरलेला असतो.
कारण आता समर ज्यावेळेस आता कंपनीत आलेला असतो त्यावेळेस आनंदने समरला हॉटेलच्या डीलसाठी जे चेंज केलं होतं त्या डीलचा आता सगळा स्टडी समरने केलेला असतो आणि त्या डीलसाठी इकडे अंशुमनने 50 लाख रुपये घेतल्याचे सुद्धा आता समरच्या लक्षात आलेलं असतं. आता अंशुमन म्हणतो की दादा असं करू नको रे. तर आता समर म्हणतो की तू एकही गोष्ट करायची सोडलेली नाही आहेस. अंशुमन, हॉटेलच्या त्या नवीन डीलसाठी तू जे काही चेंज केलं होतं, रेस्टॉरंट बदलण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यासाठी तू 50 लाख रुपये घेतलेस आणि तू हे असं केलंस आणि अशा मोठमोठ्या व्यवहारामध्ये तू हे सगळं काही करतोस. त्यामुळे आता मी तुझं काही ऐकणार नाही आणि मला तुझं तोंडही पाहायचं नाही आणि बोलायची इच्छाही नाही. आत्ताच्या आत्ता तू कंपनीत रिझाईन देऊन निघू शकतोस या भाषेत आता समरने अंशुमनला राजीनामा द्यायला सांगितलेला असतो. आणि इकडे आता स्वानंदी मॅडम ज्या म्हणत होत्या त्याच खरं होत्या, पण आपण स्वानंदी मॅडमचं ऐकलं नाही हे आता समरच्या लक्षात आलेलं असतं. आणि स्वानंदी मॅडम खरंच हुशार आहे आणि आपल्या कंपनीत सत्याच्या बाजूने उभं राहत जर त्या आपल्या कंपनीत आल्या तर त्यांच्यापासून आपल्याला खरंच खूप फायदा आहे रे आनंद, असे आता समर बोलताच आता आनंदला धक्का बसतो आणि आनंद विचार करतो की आता आला समर ताळ्यावर आणि आता त्याच्या डोक्यात सत्य आलंय. आनंद म्हणतो बरोबर आहे, स्वानंदी मॅडमनी सत्याची बाजू घेतली आणि सत्य समोर आणलं आणि समर तुला ती कळालं ना, बरं झालं. आणि आता पटकन समर हा पुन्हा संध्याकाळी येता क्षणी समर आता स्वानंदीवरती जाम खुश असतो. आणि आता स्वानंदीकडे बघत आता समर म्हणतो की स्वानंदी मॅडम थँक्यू, तुम्ही माझ्या समोर जे काही सत्य आणलं ना, मी आजपर्यंत तुमचं सत्य ऐकून घेत नव्हतो, पण यापुढे मी एक काम नक्की करील आणि ते म्हणजे जेव्हा तुम्ही मला काही सांगण्याचा प्रयत्न करता तेव्हा मी त्याच्या बाजूने निर्णय घेईल की नाही हे मला माहिती नाही, पण तुमचं तर यापुढे मी किती जरी कामात घाईत असलो तर नक्की ऐकून घेईल. आणि लगेच आता स्वानंदीसुद्धा खुश होऊन समरला थँक्यू करते तर समर खुश होतो. आणि दोघांमधीलही आता भांडणाच्या नात्याचं रूपांतर प्रेमात झालेलं असतं. आता इकडे आदिराने ते सगळं बघून नंदुताई आणि पिंट्या दादा हे जर एकत्र येणार असतील आणि यांना यापेक्षा एकत्र येण्यासाठी आता यापेक्षा दुसरी कोणतीच वेळ नाही हे आदिराने बरोबर ओळखलेलं असतं. आणि आदिरा आता एक प्लान करते. आदिराने आता समर आणि स्वानंदीसाठी एक रेस्टॉरंट बुक केलेलं असतं आणि त्या ठिकाणी डिनर डेट दोघांचंही अरेंज केलेलं असतं. इकडे आता समर आणि स्वानंदीला वेगवेगळ्या वेळेस फोन करून आता त्या हॉटेलवर आदिराने पाठवलेलं असतं. स्वानंदीला आदिराने सांगितलेलं असतं की नंदुताई तुला पिंट्या दादाने त्या हॉटेलवर कशासाठी तरी बोलावलंय माहीत नाही, तर इकडे समरला सुद्धा स्वानंदीने बोलावलं हे सांगून दोघीही तिथे येतात आणि डिनर डेट अरेंज केलेलं असतं. तेव्हा आता दोघीही त्या टेबलवर येताच आता दोघांनाही धक्का बसतो आणि समर स्वानंदी आता मोठ्या प्रेमाने एकमेकांकडे बघतात. आणि आता आदिराने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी समर आणि आदिराला एकत्र आणण्यासाठी तो मोठा प्लान केलेला असतो आणि त्यासाठी आता आदिराने स्वानंदीला आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आता समरच्या भेटीसाठी बोलावलेलं असतं. आणि त्यासाठी इकडे आता समरला 8 शेपचा केक समर आपल्याला त्यासाठी कट करणार असल्याचे स्वानंदीला सुद्धा आदिराने सांगितलेलं असतं. तर ते वाचून स्वानंदी म्हणते की हा सगळा पोरकटपणा आहे. आणि लगेच आता इकडे समरला लेटरवरती आलेलं असतं की केक कट करून कॅन्डल लाईट डिनर हा सगळा बालिशपणा आहे आणि दोघांनीही नाक मुरडलेलं असतं. आणि दोघेही आता समोर टेबलवर बसलेले असतात. तर ते सगळं बघून तो केक बघून आता समर म्हणतो की हे सगळं मला जमणार नाही बरं का. तेव्हा स्वानंदी म्हणते की मला सुद्धा हे खूप अवघड वाटतंय. आणि त्यानंतर लगेच आता स्वानंदी तिचा हात पुढे करते आणि म्हणते की बरं जाऊ द्या, आपण हे सगळं एक फ्रेंड्स म्हणून करूयात.
आणि स्वानंदी हात पुढे करत फ्रेंड्स असे म्हणता क्षणी समर त्याचा हात स्वानंदीच्या हातात देतो आणि दोघांच्याही होकाराने आता मैत्रीच्या नात्याला सुरुवात झालेली असते आणि मैत्रीच्या नात्यासाठी आता दोघांनीही होकार दिलेला असतो. मोठ्या प्रेमाने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी केक कट करून मैत्रीच्या नात्याची दोघांनीही सुरुवात केलेली असते. आणि त्यानंतर आता समर आणि स्वानंदी यांच्यामधील भांडण सगळं काही संपून दोघे सुद्धा मैत्रीच्या नात्याने एकत्र आलेले असतात. आदिराने हा जो प्लान केलेला असतो व्हॅलेंटाईन डे निमित्त दोघांनाही एकत्र येऊन ज्या वेळेस दोघं आता एकमेकांचा हात एकमेकांच्या हातात देतात त्याच वेळेस आता गुलाबाचे फूल देऊन आता स्वानंदी समरला व्हॅलेंटाईन डेमुळे मैत्रीच्या नात्याची सुरुवात करते. तर मोठ्या प्रेमाने समर स्वानंदीच्या हातातील गुलाबाचे फूल घेतो आणि त्याच वेळेस पाठीमागून आदिरा तिथे येऊन आदिराने दोघांचाही व्हिडिओ काढलेला असतो आणि आदिरा खूप खुश झालेली असते आणि दोघांच्याही या मैत्रीच्या नात्याने आता व्हॅलेंटाईन डेची सुरुवात होऊन आता दोघांमधील प्रेम कसे वाढीला लागते हे आता चांगलंच आदिराच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यानंतर आता समर स्वानंदीला म्हणतो की स्वानंदी मॅडम मला तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची. स्वानंदी म्हणते काय? तर आता समर म्हणतो की हे बघा तुम्ही श्वेताला न्याय मिळवून दिला. मला काय वाटतं की तुम्ही कंपनीत ह्युमन रिसोर्सेसमधील माझं सगळ्यात मोठं डिपार्टमेंट हँडल करावं. त्यासाठी तुम्ही दररोज 2 तास जरी कंपनीला दिले तरीसुद्धा माझ्यासाठी खूप फायदा आहे. कारण एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये एम्प्लॉईला समान हक्क आणि अधिकार मिळावे आणि हे बघण्यासाठी आणि लेडीजच्या बाबतीत आतून सगळी काही माहिती घेण्यासाठी मला वाटतंय की कंपनीला तुमची गरज आहे. तेव्हा माझ्यासाठी तुम्ही 2 तास तरी माझ्या कंपनीत हा जॉब करावा अशी मी विनंती करतो. असे आता समर ज्यावेळेस स्वानंदीला सांगतो स्वानंदीला खूप आनंद झालेला असतो आणि स्वानंदी म्हणते की मी खरंच मोठ्या आनंदाने हे डिपार्टमेंट हँडल करील आणि नक्कीच सगळ्यांना समानतेची वागणूक देण्याचा प्रयत्न करील. आणि समरला खूप आता खुश होऊन आनंदही झालेला असतो आणि इकडे स्वानंदीला सुद्धा आणि दोघेही त्या निमित्ताने आता एकमेकांच्या समोर असणार असतात. समरने स्वानंदीला सगळ्यात मोठे सरप्राईज देऊन व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सगळ्यात मोठे गिफ्ट दिलेले असते आणि दोघांनाही आता आदिराने एकत्र आणून दोघांच्याही प्रेमाचा रस्ता मोकळा करून दिलेला असतो. आणि त्याच वेळेस आता इकडे आदिराने ही एक मोठी आयडिया केलेली असते आणि तिच्या मोबाईलमधील तो व्हिडिओ घेऊन आता आदिरा ज्या वेळेस घरी येते मलिकाचे 12 वाजलेले असतात आणि काहीही करून या स्वानंदीला आता अडवायलाच हवं. तिला या घराची प्रॉपर्टी नाही तर तिला या घरातील सत्ता हवी आहे. पण नाही, आता त्या स्वानंदीला कायमचं तिचा बंदोबस्त केलाच पाहिजे असा विचार आणि असा डाव आता मलिका आणि अर्पिता करत असतात. हिने आज अंशुमनला सगळ्यांच्या पायावरती डोके ठेवायला लावले, नाक रगडायला लावले, मला सुद्धा हात जोडायला लावले, माफी मागायला लावली. माझ्या मुलाला पोलिसांच्या ताब्यात देत होती काय? हिला ना अशी जन्माची अद्दल मी घडवणार आणि या घरातून बाहेर काढणार असा विचार आता मलिका करत असते. आणि त्याच वेळेस आता आदिरा तिथे येते आणि आदिरा खूप खुश असते. मलिकाकडे येताच आता मलिका म्हणते बेबी डॉल अगं काय झालं, एवढी का खुश तू? आणि तुला माहिती आहे ना आपल्या अंशुमनला कोणती वागणूक मिळाली ती? तर आता आदिरा म्हणते की बरोबर आहे, त्या अंशूने त्याच्या पापाची शिक्षा त्याला मिळाली. आणि तुला माहिती आहे का पिंट्या दादाला किती त्रास झाला आणि काय काय नाही केलं त्या अंशुमनने. आपला अंशुमन या थराला जाईल हे मला कळतच नव्हतं आणि वाटतसुद्धा नव्हतं. बरं झालं त्याला शिक्षा मिळाली. मलिका म्हणते की अगं तो तुझा भाऊ आहे. तर आदिरा म्हणते की भावाच्या नात्याला तो कलंक आहे, भाऊ बनण्याच्या लायकीचा नाही आहे. कोणत्या प्रकारचे संस्कार झाले त्याच्यावर बघितलं ना त्याने आज काय केलं. तर आता आदिरा म्हणते जाऊ दे मी आता ना त्या मनस्थितीमध्ये नाही आहे आणि मला माझा मूड खराब करायचा नाही आहे. तर मलिका म्हणते की पण तू एवढी का खुश आहे? तर आदिरा हसतच म्हणते की खुश पिंट्या दादा आणि नंदुताई यांच्यामध्ये बॅचअप झालं व्हॅलेंटाईन डेला. दोघांच्यामध्ये हे बघ गुलाबाचं फूल देऊन दोघांनीही एकमेकांच्या किती जवळ आलेत आणि त्यांच्यामधील प्रेमाला सुरुवात झाली.
आणि जेव्हा आता मलिका तो व्हिडिओ बघते, मलिकाच्या कानातून धुरच निघालेला असतो आणि स्वानंदीने डायरेक्ट सिक्सर मारून स्वानंदी समरच्या हृदयापर्यंत पोहोचली हे सत्य आता मलिकासमोर येऊन मलिकाच्या पायाखालची सरकलेली असते ती जमीन. तर प्रेक्षकांनो, समर स्वानंदीच्या मैत्रीच्या नात्याला सुरुवात होऊन हळूहळू त्या नात्याचे रूपांतर कसे प्रेमात होते आणि समर स्वानंदी कशी आता धम्माल करतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.